मी ना जेव्हा लहान होतो का तेव्हा ना संगमनेरला ना गणपतीच्या आरस पाहिले यायचो. आता आरस म्हणजे काय माहिती देखावे हो, म्हणजे प्रत्येक मंडळ आहे ना विविध दरवर्षी नवनवीन उपक्रम करते. म्हटलं चला आज संगमनेर मध्ये चक्कर मारून पाहू. पहिला ना भगतसिंग हिंदू तरुण मित्र मंडळाचा कार्यक्रम पाहू, तेवढ्यात मला गिरीश मालपानी सर भेटले. ते म्हणे अरे विशाल, म्हटलं अहो काय, म्हटलं कुठे राहते. ते म्हणे या काय सगळे गणपती पाहू राहिलो संगमनेर मधले. म्हटलं आम्ही बी आरस पाहू राहिलो. मग धावची भेट घेतली. त्यानंतर इथे ना कार्यक्रम पाहिले एक नंबर हो, डान्स ते म्हणजे विविध उपक्रम. मग एक फोटो काढला मस्त पैकी आणि मग पुढे निघालो बाजारपेठेत. इथं तर डायरेक्ट ढोल ताशा. इकडे कोणता गणपती होता माहिती का, बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ, आणि त्याच्यात मस्त पैकी रथ सजवलेला आणि ढोल ताशाला एवढी एनर्जी येते कुडून, नुसतं धत्ताड धत्ताड. खरंच म्हणजे ना नादच नाही करायचं, काही एनर्जी राव. त्यानंतर मग ना मध्ये गेलो तर इथे ना बालाजीचा मस्त पैकी दिखाव करेल होता. आणि त्यानंतर आपले भेटले चिट्टे पिट्टे फॅन. ते म्हणे आमचा एक डायलॉग होऊन जाऊ दे. पाहिले ना कसले भारी फॅन आहे, नाद करती का डायरेक्ट हा चिट्टे पिट्ट्यांचा. मग पुढच्या मंडळाला आलो, मस्त पैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि इथं ना सगळे आपले देवींची शक्तीपीठ किंवा देवींचं ना डेकोरेशन करेल होतं मस्त पैकी. एक नंबर दिखावा बरं का, म्हणजे लय भारी वाटलं. आणि त्यानंतर बाहेर आलो तर मोठा सिंह. म्हणलं बाबू लहानपणी सुद्धा एवढा मोठा सिंह पाहिलं, केवढा दाती पळा इथून. त्यानंतर मग रंगार गल्लीच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. दरवर्षी यांचं भारीच राहते, काहीच विषय नाही, एक नंबर देखावा. आता ना काळानुसार बरेच देखावे कमी झाले बरं का, लहानपणी लय खतरनाक राहायचे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चलो.